ससून ड्रग्ज प्रकरणात दादा भुसेंसोबत 2 मंत्र्यांचा सहभाग. सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट. पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासोबत अजून 2 मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यासोबतच या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू असंही त्या म्हणाल्या. मंत्रिपदावर असताना कोणत्याही प्रकारची चौकशी निपक्ष होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांनी मंत्रिपदावरून पायउतार झालं पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी चौकशी केली पाहिजे. ससूनमध्ये ललित पाटील यांच्यावर काय उपचार सुरू होते याची माहिती सरकारने द्यावी. गृहमंत्री आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली खुली करण्याची असते हे आम्हाला माहिती आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठेपर्यंत आलाय हे सांगू नका, पण उपचार काय सुरू होते हे सांगा. ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. संजीव ठाकूर यांचं निलंबन करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा, अन्यथा या सगळ्या प्रकरणी महाविकास आघाडी 24 तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार आहे, असा इशाराही अंधारे यांनी दिलाय. दादा भुसे यांचं नाव घेतल्यावर सगळ्यांनी आमच्यावर आरोप केले. भुसे पालकमंत्री असलेल्या नाशिकमध्ये ड्रग्जचा एवढा मोठा कारखाना उभा कसा राहिला या प्रश्न उपस्थित करत ड्रग्ज प्रकरणाला पालकमंत्री देखील जबाबदार आहेत. अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मी आजही ठामपणे सांगते, जर नाशिकच्या पालकमंत्र्यांना एक छोटंसं घर घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक परवानग्या, अनेक प्रकारची कागदपत्र जमा करावी लागतात. 200-300 कोटीचा कारखाना जिथे उभा राहतो तिथे किती इन्फ्रास्ट्रक्चर, जागा पर्चेसिंग, अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी अर्थात पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय संबंधित खाती हे स्मूथली मदत केल्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांना होय ठामपणे जबाबदार धरतो आणि पालकमंत्री या सगळ्या प्रकरणात काय करत होते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी खरंच या पदावर राहावे का? अर्थात भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका ज्या पद्धतीने बोलतात, आम्हाला ती भाषा वापरायची नाही. आम्ही आमचा मुद्दा शांतपणे आणि संयमाने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की अशा परिस्थितीत अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? पालकमंत्री जेव्हा म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा, किंवा मंत्री सध्याचे म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा, सदा दादा भुसे म्हणतात चौकशी करा, परंतु मंत्रिपदावर एखादी व्यक्ती असताना ती चौकशी निष्पक्ष होऊ शकते का? तर ती होऊ शकत नाही. कारण तुम्ही मग अनेक लोकांना, अनेक यंत्रणांना प्रभावित करू शकता. आपण मागेही पाहिलं, संजय राठोड प्रकरणामध्ये जर पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी जर पूर्ण करायची असेल तर आधी मंत्रिपदावरून माणूस पायउतार झाला पाहिजे, ही मागणी होती. आम्ही त्याच पद्धतीने म्हणतोय की दादा भुसे यांना मंत्रिपदावरून आधी बाजूला करावे लागेल आणि मग गोष्टी पुढे आणाव्या लागतील. पण याचा अर्थ फक्त दादा भुसे हे एकच नाव आहे का मध्ये? तर आम्हाला तसे अजिबात वाटत नाही. निश्चितपणे याच्यात अजून 1 ते 2 मंत्र्यांची नावे आहेत. यथावकाश तीही पुढे आणली जातील. यामध्ये आमदारांचं नाव आहे आणि यामध्ये काही संघटनात्मक राजकीय पक्षांच्या, सरकार पक्षातल्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध आहे.